माननीय राजसाहेब आल्याच्या नंतर हा मोर्चा सुरू आहे. आजचा हा जो मोर्चा आहे हा सत्याचा आहे, खऱ्या मतदाराचा आहे, खऱ्या वोटरचा आहे, जो आपल्यासाठी काम करणारा उमेदवार निवडत असतो आणि त्यांचा मतदान ज्यावेळेला दुसऱ्या काम न करणाऱ्या व्यक्तीला जातो त्यावेळेला असे मोर्चे निघतात. आजच्या मोर्चानंतर निवडणूक आयोगाला आमची दखल घ्यावी लागेल, नाही तर जे नेपाळमध्ये झालं ते भारतातल्या प्रत्येक निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर होईल एवढं खात्रीने सांगतो. निश्चितपणे तुम्हाला सांगतो आता जनता जागरूक झालेली आहे. ज्या पद्धतीने बोगस मतदान हे लोक करतायत, बोगस मतदार याद्यांमध्ये नावं टाकली जात आहेत, त्याचं प्रतीक म्हणून हा टी शर्ट आहे. आणि निश्चितपणे आता जनता जागरूक झाली आहे. यांच्या या गोष्टी जनता उलथवून टाकल्याशिवाय राहणार. माझा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाला की भारतामध्ये निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे की नाही? ही भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग हे एकाच बापाची दोन पोरं आहेत. कारण जर स्वतंत्र यंत्रणा असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात चाललोय ना. आमचा मोर्चा हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाही येणारचा. निवडणूक हे तुमच्या पोटात काय दुखतं? याचं कारण असं आहे की लायकी नसलेली लोक जी निवडून आलेली आहेत त्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार झालंय की या मोर्चानंतर जर याद्या नीट झाल्या, बॅलेटवर मतदान झालं तर यांचे डिपॉझिट जप्त होतील. आणि त्या रागातनं किंवा त्या काळजीतनं हे त्यांनी जे असत्याचा मोर्चा काढला तो काढलेला हरकत नाही. नेहमीच असत्यावर सत्याचा विजय होतो. आम्ही असत्यावर सत्याचा विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार आणि आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने चोमडेपणा करायची गरज नाही.